कोकणामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी एक आगळा वेगळा विवाह सोहळा रंगला। चिपळूण इथल्या सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेल्या मुंढे गावात महाशिवरात्रीला दर 3 वर्षांनी मल्लिकार्जुन या मंदिरात हा विवाह सोहळा संपन्न होतो। हा सोहळा पाहण्यासाठी कोकणातील कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात। हा विवाह सोहळा अगदी सामान्य माणसासारखा असतो। हा विवाह सोहळा नेहमीच्या विधी, मंगलाष्टके आणि ढोल ताशांच्या गजरात पार पडला। साखरपुडा झाल्यानंतर ज्याप्रमाणे पुरुषांचं ज्याप्रमाणे मानवाचं लग्न होतं त्याप्रमाणे या देवीचं आणि ह्या देवाचं लग्न आम्ही साजरा करतो। आणि ज्या दिवशी शिवरात्र असते त्या दिवशी संध्याकाळी आम्ही 7 वाजता देवीची पालखी बाहेर काढतो आणि मिरवणूक या ठिकाणी 12 वाजेपर्यंत असतो। अशा तऱ्हेने या देवीचं लग्नाचा सोहळा आम्ही साजरा करतो। संपूर्ण महाराष्ट्रात फक्त मुंढे या गावात अशा पद्धतीनं हा लग्न सोहळा पार पडतो। यामध्ये मोठ्या संख्येनं वराडी मंडळी सहभागी होतात। तुम्ही जर पाहिलं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत, स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत सगळेच वाजत गाजत या लग्न सोहळ्याच्या मिरवणुकीत सहभागी झालेत। शिवाचा म्हणजे शिव आणि शक्ती म्हणजे मल्लिकार्जुना आणि गिरिजा देवी या दोघांचा थाटामाटामध्ये विवाह सोहळा होतो। वाजत गाजत गिरिजाची पालखी रात्री 12 वाजते 12:30 या दरम्यान गावामध्ये मंदिरामध्ये आगमन होतं आणि नंतर थाटामाटामध्ये हा विवाह सोहळा पार पडतो। याप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये असं एकच ठिकाण आहे की आज मुंढे या मल्लिकार्जुना या ठिकाणी अशा प्रकारचा विवाह होतो। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा विवाह कुठेही होत नाही। मल्लिकार्जुन आणि शेजारच्या फुरुस गावची देवी कालकाई यांच्यात विवाह सोहळा पार पडला। हजारोच्या संख्येने भाविक हा लग्न सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते। लग्नाचा सोहळा पार पडल्यानंतर मोरेपर्यंतची एक परंपरा की तिथे 360 दिव्यांची चतुर्भेट हा प्रकार केला जातो। हा फक्त मोरे परिवारमध्येच केला जातो। हा लग्न सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून भाविक इथं उपस्थित असतात। बाळू कोकाटे, माय कोकण।